आज आपण पाहणार आहोत फ्रॅक्शन टू डेसिमल पॉइंट म्हणजेच अपूर्णांकांचे दशांश मध्ये रूपांतर कसं करायचं ते। इथं संख्या दिलेली आहे 5/100, तर याचं आपल्याला डेसिमल पॉइंट मध्ये रूपांतर करायचं म्हणजे दशांश मध्ये, मराठीत दशांश आणि इंग्लिश मध्ये डेसिमल पॉइंट। तर कसं करायचं, तर इथं खाली किती आहेत 100 आहे, इथं 100 एक ट्रिक आहे, 2 झिरो आहेत म्हणजे दोन संख्येच्या अगोदर इथं पॉइंट येणार आहे। इथं तर सिंगल नंबर आहे 5, मग आपण 5 लिहिलं, मग आपल्याला इथं पॉइंट देता येईल का, नाही, कारण इथं 2 झिरो आहेत म्हणून काय करायचं आपण इथे एक झिरो मांडून घ्यायचा आणि याच्यानंतर एक पॉइंट द्यायचा आणि इथे एक झिरो लिहायचं। समजलं। नेक्स्ट वेगळ्या प्रकारचं, आता इथं खाली दशांश ह्याच्यामध्ये किती आहेत, छेदामध्ये 10 आहेत, एकच झिरो आहे, मग आपल्याला एकाच संख्येच्या अगोदर आपल्याला पॉइंट द्यायचा, मग इथं पॉइंट द्यायचा फक्त, इथं झिरो कोणाला द्यायची गरज नाही। इथं पॉइंट आला म्हणजे याचं उत्तर येईल 67.5। समजलं। जर तुम्हाला समजलं असेल तर याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। जेवढे झिरो असतील त्याच्या अलीकडे आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। समजलं असेल तर नक्कीच वेदऋषी एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा।